हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत ते ASP.NET मधलं स्टेट मॅनेजमेंट. तर इंट्रोडक्शन टू ASP.NET स्टेट मॅनेजमेंट. ASP.NET स्टेट मॅनेजमेंट इज अ पॉवरफुल mechanism for preserving data across multiple user requests, enabling developers to build dynamic and interactive web application. आता स्टेट मॅनेजमेंट का यूज करतात बेसिकली, तर आपले जे काही HTTP रिक्वेस्ट आपण सेंड करतो त्यावेळेस जे काही वेब ॲप्लिकेशन वेब पेजेस असतात आपले, ते कुठलाही तुमचा डेटा मेंटेन करून ठेवतात. जर तुम्ही लॉग इन केलं आणि परत बॅकला आला तर तुमच्या त्या पेजवर तुमचे क्रेडेन्शियल्स दिसणार नाही आहेत, म्हणजे तिथं स्टेट तुमचा पेजचं स्टेट मॅनेज होत नाही आहे. त्यासाठी आपल्याला कधी कधी ते स्टेट मॅनेज करावे लागतात. त्यावेळेस आपण स्टेट मॅनेजमेंट यूज करणार आहे. त्यासाठी ASP.मध्ये स्टेट मॅनेजमेंट आहे. एक तर सर्व्हर साईड स्टेट मॅनेजमेंट आहे आणि त्याच्यात सेशन स्टेट आहे, ॲप्लिकेशन स्टेट आहे, कुकीज आहेत, क्युरी स्ट्रिंग आहेत. आता हे वन बाय वन आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तर स्टेट मॅनेजमेंट का यूज करायचं? फर्स्ट, रेजिस्टन्स, मेंटेन युजर डेटा बिटवीन रिक्वेस्ट, एन्श्युरिंग कंटिन्युटी ऑफ एक्सपिरियन्स. तर तुम्हाला युजरचा डेटा मेंटेन करायला मिळणार आहे तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये. जर युजर फॉर एक्झाम्पल युजर 1 जर लॉग इन केला असेल तर तो एंडपर्यंत त्याचा लॉग इन तिथं मेंटेन करणं हे आपण स्टेट मॅनेजमेंटद्वारे अचीव करू शकतो. तर कस्टमायझेशन, टेलर ॲप्लिकेशन बिहेवियर टू इंडिव्हिज्युअल युजर प्रेफरन्स अँड सेटिंग्स. तर कस्टमाइज तुम्ही करू शकता की युजरला काय काय प्रेफरन्स लागणार आहे, हे पण तुम्ही स्टेट मॅनेजमेंटद्वारे ॲक्सेस करू शकता. इफिशियन्सी, रिडक्टंट डेटाबेस कॉल बाय स्टोरिंग फ्रिक्वेंटली ॲक्सेस्ड इन्फॉर्मेशन इन मेमरी. आता तुम्हाला रिपीटेडली लागणारा डेटाबेसमधला तुम्ही इथं सेशन मॅनेजमेंटमध्ये और स्टेट मॅनेजमेंटमध्ये ॲक्सेस करू शकणार आहे. तो स्टोअर करून ठेवू शकणार आहे एक बेसिक व्हेरिएबलच्या अंडर. ओके, तर फंक्शनॅलिटी बघूया. तर एनेबल कॉम्प्लेक्स फीचर्स लाईक अ शॉपिंग कार्ट, लॉग इन सेशन, पर्सनलाइज्ड कंटेंट. जसं मी आत्ता एक्झाम्पल दिलं की युजर 1 जर लॉग इन केला असेल तर लास्ट एंडपर्यंत जोपर्यंत लॉग आउट करत नाही तोपर्यंत त्याचं लॉग इन मेंटेन करून ठेवणं असेल. शॉपिंग कार्टमध्ये किती एलिमेंट्स आपण ॲड करत गेलो आहे त्याप्रमाणे सेशन अपडेट करणं असेल, तुमचा स्टेट अपडेट ठेवणं हे आपण स्टेट मॅनेजमेंटमध्ये अचीव करतो. तर सेशन स्टेट फर्स्ट ऑफ ऑल बघूया. सेशन स्टेट ह्या सर्व्हर साईड स्टेट मॅनेजमेंट आहे. सेशन स्टेटमध्ये तुमचा डेटा सगळ्या सर्व्हर साईडला स्टोअर होतो. फर्स्ट सर्व्हर साईड बघा. तर सेशन स्टेट स्टोअर्स डेटा ऑन दी सर्व्हर साईड असोसिएट विथ दी स्पेसिफिक युजर सेशन्स. तर जसं मी सांगितलं की स्टेट मॅनेजमेंट जो काही डेटा स्टोअर करणार आहे तो स्टोअर करणारा सर्व्हर साईडला स्टोअर करणार आहे आणि तो युजरचं सेशन मॅनेज करून ठेवणार आहे. तर युनिक आयडेंटिफायर, each session is identified by a unique session ID typically stored in a cookies. ओके, सेशन ज्यावेळेस तुम्ही जनरेट करता स्टेट मॅनेजमेंटसाठी त्यावेळेस तुम्हाला सेशन जनरेट करताना एक युनिक ID त्याला द्यावे लागते आणि त्या IDवरनं तुम्ही त्याच्यातनं डेटा रिट्राईव्ह पण करू शकता आणि त्यात परत एकदा डेटा ॲड पण करू शकता किंवा नवीन पण डेटा क्रिएट करू शकता. लिमिटेड स्कोप. आता सेशन डेटा इज ॲक्सेसिबल ओनली विदिन दी सेम युजर सेशन. आता सेशन डेटा आपला जो काही आपण क्रिएट करू सेशन IDच्या अंडर तो फक्त एकाच युजरसाठी ॲक्सेसिबल असेल. जसं मी एक्झाम्पल आत्ता दिलं होतं की लॉग इन एकाच युजरचं असणार आहे जोपर्यंत लॉग आउट करत नाही तोपर्यंत. त्या पूर्ण ते लॉग इन मेंटेन करण्याचं काम आपण सेशन स्टेटद्वारे करू शकतो. आणि हा लोकल स्कोप म्हणजे लिमिटेड स्कोपमध्ये असणार आहे. जिथं तो युजर 1 असेल तिथपर्यंतच आपलं सेशन तिथं वर्कमध्ये असणार आहे, नाहीतर ते एंड होऊन जाणार आहे. ओके, तर सिक्युरिटी. सेशन स्टेट ऑफर इनहेरिटन्स सिक्युरिटी बेनिफिट्स बाय आयसोलेटिंग युजर डेटा. सेशन स्टेट तुम्हाला युजर डेटा स्टोअर करून तो सिक्युअर करण्यासाठी आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. ओके, नेक्स्ट आहे तर ॲप्लिकेशन स्टेट. ग्लोबल स्कोप आहे. ॲप्लिकेशन स्टेट आता आपण सेशन स्टेट बघितलं तर सेशन स्टेटला लिमिटेड स्कोप होता, त्याच्या विरोधात ॲप्लिकेशन स्टेट आपलं ग्लोबल स्कोप आहे. ॲप्लिकेशन स्टेट स्टोअर्स डेटा ॲक्सेसिबल टू ऑल युजर्स ऑफ ॲप्लिकेशन. ओके, तर बेसिकली ॲप्लिकेशन स्टेट ज्यावेळेस जनरेट होतं त्यावेळेस मल्टिपल युजर्स त्याला हँडल करू शकतात. नंतर शेअर्ड डेटा बघा.
Data stored in application state can be accessed and modified by any user. ओके, तर सेशन स्टेट आपला फक्त एक स्पेसिफिक यूजरसाठी होता. तर त्याच्या विरोधात ॲप्लिकेशन स्टेट बघितलं तर ॲप्लिकेशन स्टेट तुम्ही मल्टिपल यूजर तो हँडल करू शकतो, त्यातला डेटा चेंज करू शकतो और स्टोर पण करू शकतो न्यू डेटा. ओके, तर कॅचिंगमध्ये बघा, ॲप्लिकेशन स्टेट इज ऑफन यूज्ड फॉर कॅचिंग फ्रिक्वेंटली ॲक्सेस्ड डेटा, इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स. ओके, तर आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही गुगल सर्च करता त्यावेळेस फक्त तुम्ही जर लॉग इन केलं असेल तर त्या गुगल सर्चला बारला तुम्हाला जर मल्टिपल टाइम्स सर्च करत असाल तर तोच फर्स्ट ऑप्शन येतो. जर तुम्ही ChatGPT वगैरे यूज करत असाल जर तो फक्त तुम्ही C अल्फाबेट तिथे टाकलं तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स येतो तो ChatGPTला, नंतर बाकीचे प्रेफरन्स तुम्हाला दिसायला चालू होतात. तसंच आपण सेशन स्टेटमध्ये जो काय फ्रिक्वेंटली डेटा जास्त यूज होणार असेल तो तुम्हाला पहिला ॲक्सेस करून दिला जाईल. त्यानंतर क्युरी स्ट्रिंग. आता क्युरी स्ट्रिंग आपण यूज करतो ते आपल्याला URLद्वारे जर सेशन स्टेट मॅनेज करायचं असेल तर फर्स्ट बघा, URL पॅरामीटर्स. डेटा इज अपेंडेड टू दी URL ॲज की अँड व्हॅल्यू पेअर. ज्यावेळेस तुम्ही क्युरी स्ट्रिंग क्रिएट करता, एक क्युरी स्ट्रिंग ॲप्लिकेशन स्टेट आणि सेशन स्टेट त्यांना एक युनिक ID असते. ओके, त्यांचं एक नेम आपण स्पेसिफाय करतो, त्याप्रमाणे त्यांच्यात डेटा स्टोअर होऊन जातो. जसं आपण व्हेरिएबल आणि त्यांचे व्हॅल्यूज असाइन करतो सेम आपण सेशन स्टेट, ॲप्लिकेशन स्टेट आणि क्युरी स्ट्रिंग रेकॉर्ड करून ठेवतो. तसंच आता इथं URL पॅरामीटर्समध्ये जसं सांगितलं, जो डेटा आपण त्यात स्टोअर करू तो की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये पुढे नेक्स्ट पेजला तुम्हाला URLला दिसून येणार आहे, की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये. ओके, सेकंड बघा, डेटा ट्रान्समिशन. डेटा इज सेंड टू दी सर्व्हर विथ ईच रिक्वेस्ट. ओके, तर प्रत्येक वेळेस जो काय क्युरी स्ट्रिंग तुमची असेल, ज्यावेळेस युजर रिक्वेस्ट सेंड करेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुमची एक क्युरी स्ट्रिंग परत तुमच्या सर्व्हरकडे सेंड केली जाणार आहे तुमच्या रिक्वेस्टसोबत. आता थर्ड बघा, लिमिटेड स्टोरेज. लिमिटेड डेटा कॅन बी स्टोअर्ड ड्यू टू दी URL लेंथ रिस्ट्रिक्शन. आता बेसिकली आपण गेट और पोस्ट मेथड बघितलेली. तर गेट मेथडमध्ये तुमची जे काय सगळा डेटा असतो HTMLच्या पेजवरचा तो तुमच्या URLमध्ये दिसत असतो ॲज अ की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये. तसं इथं सेम होतं, पण इथं त्यामुळेच रिस्ट्रिक्शन्स येतात की URLची लेंथ इथं रिस्ट्रिक्टेड होते. URLच्या लेंथला एक रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त डेटा आपण क्युरी स्ट्रिंगमधनं पुढे सेंड करू शकत नाही. आणि सिक्युरिटी कन्सर्न फोर्थ, डेटा इज विजिबल इन URL रायझिंग